बिंग आर्मी ऑफिसर तिथं आमचं डिसिप्लिन वेगळं असते, ऑर्डर चालते. तिथं एक वेगळी पद्धत आहे आणि ती वेगळी पद्धत ती मला कशी स्वतः अडॉप्ट करता येईल हे सुद्धा एक मला मोठं मार्गदर्शन मिळालं, किंवा सहज काम सुद्धा होऊ शकतं. फक्त सनातन, फक्त धर्म नाही, त्याबरोबर देशाची उन्नती वेगवेगळ्या मार्गानं, शैक्षणिक असू देत, फार्मिंग असू देत, किंवा सिक्युरिटी असू देत, बऱ्याच वेगवेगळ्या त्यांच्या फॅकल्टी क्रिएट करून त्यांनी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाला काहीतरी द्यायचा प्रयत्न केला. भेदभाव नाही आहेत, इथं कुणी येऊ शकते, कुणी राहू शकते, कुणी काम करू शकते, याचा कुणी आनंद घेऊ शकते. ओम शांती. माझी थोडक्यात ओळख, मी कर्नल विलास सुळकुडे, मी कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत. मी एक शेतकरी कुटुंबात जन्म घेतला आणि 1979 मी आर्मी जॉईन केली. आर्मीमधून मी कर्नल या पदावर रिटायर झालो. माझं व्यक्तिगत क्वालिफिकेशन MA MBA डिझास्टर मॅनेजमेंट, डिप्लोमा इन इंडस्ट्री मॅनेजमेंट, वास्तू कन्सल्ट असे बरेच काही कोर्स केलेत. मी खेड्यातून आल्यामुळं खेड्याविषयी मला खूप प्रेम होतं, आपुलकी होती. आणि सैनिक असल्यामुळं आणि सैनिक पेशात जवळजवळ 39 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर तेथील डिसिप्लिन, मॅनरिझम, कॅरेक्टर या सगळ्या गोष्टी एक खचकून बसलेल्या आहेत. त्यानंतर मी 2018 रिटायर झालो. तिथं माझ्या लक्षात आलं की आता आपण आयुष्यभर देशसेवा केली आणि इथून पुढे आपला काहीतरी समाजसेवा करायला पाहिजे, त्यामुळे समाजाचं काही देणं आहोत, देणे लागतो असं मला लक्षात आलं. ते लक्षात येण्याचं कारण म्हणजे मी 2018 जेव्हा रिटायर झालो तेव्हा मी 2 वृद्धाश्रम व्हिजिट केले होते. कुणासाठी तरी पाहिजे होते त्यासाठी व्हिजिट केले. त्यामुळे लक्षात आलं की आपलं जीवन फक्त मिळवण्यासाठी नाही, काय देण्यासाठी सुद्धा आहे. ह्या उद्देशानंच मी ह्या समाजकार्यात भाग घ्यायला सुरू केलं. त्यातूनच एक मी आजी माझी सैनिकासाठी एक संस्था ओपन केली आणि त्या माध्यमातून मी काम करत सुरू करायचं झालं. त्याचबरोबर मला एक मौका मिळाला आणि मी कोल्हापूर जिल्ह्याच्या माजी सैनिकांच्या मेडिकलचा इन्चार्ज म्हणून रुजू झालो. तिथं मी 4 वर्ष काम केलं मेडिकल सर्व्हिस पूर्ण माजी सैनिकांना देण्यासाठी. जो ते 1235 गावचे माजी सैनिक यायचे. त्यातून आणखीन माझ्या प्रकरण लक्षात आलं की बा आपल्याला अंतिम सत्य काय आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे. मग त्यातूनच आणखीन समाजसेवेची एक इच्छा निर्माण जागृत झाली आणि त्यातून मग त्या संस्थेच्या माध्यमातून पूरग्रस्तासाठी काम केलं. बऱ्याच लोकांना औषधाचा उपचार केला. त्या काळात कोरोना काळात बऱ्याच लोकांना मदत केली. बऱ्याच आशा सेविका असतील, डॉक्टर्स असतील, पोलीसकर्मी असतील, अशा सर्व लोकांना मदत करायला सुरू केली. त्यातूनच वेगळ्या शाळेला जाऊन व्हिजिट करून तिथं मुलांचं मार्गदर्शन करणं, त्यांना देशसेवा कशासाठी पाहिजे, स्वावलंबीता कशी असायला पाहिजे आणि फ्री बेजमुळं काही घडू शकत नाही, स्वतःवर स्वतः अवलंबून असलं पाहिजे, यासाठी मार्गदर्शनप्रद कार्यक्रमसुद्धा सुरू केले. आणि हे करत असताना असं वाटलं की आपण काय करतोय, नेमकं आपल्याला करायला काय पाहिजे जेणेकरून समाजाचा उद्धार होऊ शकेल, समाजात चांगली कल्पना निर्माण होऊ शकेल, समाज येणारा प्रत्येक नागरिक चांगला सिटिझन बनेल आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल. त्या अनुषंगानं काम करायला सुरू केलं. त्या विचारात वेगळ्या लोकांचे सहकार्य घेत, विचार ऐकत, वेगळे कार्यक्रम बघत, चॅरिटी लोकांचे किंवा इतर संस्थांचे, NGOचे किंवा महात्मा लोकांचे बघून आम्हाला वाटलं की आपल्याला अजूनसुद्धा काहीतरी समाजाचं करता येईल, कारण आपला एक सुदृढ आणि चांगला समाज बनवणं गरजेचं आहे. मग असं करत असताना मला माझे एक सहकारी आहेत श्रीकांत नरगटी म्हणून, तेही एक सर्व्हिसमॅन आहेत. ते सर्व्हिसनंतर प्राध्यापक राहिले. ते माझ्या एका संपर्क झाले, ह्या ब्रह्मकुमारी संस्थेचे जोडलेले आहेत मागचे 15-20 वर्षापासून. ते म्हणले सर एकदा तुम्ही भेट द्या, आमच्या संस्थेला भेट द्या, आमच्या एक युनिटला भेट द्या. 1-2 त्यांना भेट दिली. त्यात मला असं वाटलं की यात खरंच काहीतरी यांच्यात काहीतरी वेगळेपणा आहे. हे अगदीच म्हणजे यांना काही मागत नाहीत, देणगी मागत नाहीत, काही मागत नाहीत, पण कसे चालवतात कसे आणि यांचे काय विचार आहेत. मग त्यातनं जवळ येते. त्यांनी एकदा म्हटलं की एक दिवस मला फोन केला रात्री 10 वाजता की तुम्ही जाऊ शकता का. म्हटलं ठीक आहे, माझं नाव पाठवा, झाल्याशिवाय नक्की जाऊ. आणि त्या अनुषंगाने मी इथं 3 तारखेला पोचलो. तिथून माझा दुसरा एक नवीन विचार, आचार, मार्ग बघायला मिळाला. इथं आल्यानंतर मला जे जाणवलं, म्हणजे मी हुपरी सेंटर थ्रू आलेलं आहे, इथं जाणवलं इथं एक वेगळीच परिस्थिती आहे, इथे वेगळीच प्रथा आहे, एक वेगळे संस्कार आहेत
आणि वेगळीच परिकल्पनेच्या अनुसरण हे इथं काम चाललेलं आहे. ह्याच्यात सर्वात जे मला आवडलं इथं आलेलं सुरुवातीला एक आर्मी ऑफिसर असच्या नात्यानं इथं डिसिप्लिन, सफाई, वातावरण, आज्ञापालन हे फारच वाटलं. पण त्याच्यापेक्षा एक वेगळ्या प्रकार जो वाटला, ह्या प्रत्येक बहिणजी असू देत किंवा भाई असू देत, त्यांच्यातला एक निरागसपणा अतिशय आवडलेला मला. सगळ्यात पहिला गुण त्या निरागसपणा, अगदी म्हणजे वात्सल्य ज्याला म्हणतो, वात्सल्यपणा त्यांच्यात जाणवत गेला. आणि त्यांची प्रत्येकाप्रती बघण्याची वृत्ती म्हणा, अटेंड करायची पद्धत म्हणा, किंवा प्रत्येकाला आपुलकीनं कसं वागवता येईल, प्रेम कसं वाढता येईल, भाईचारा कसा वाढता येईल, समजून कसा घेता येईल, आपल्याला कसं पेशन्स क्रिएट करता येईल, ह्या अनेक गोष्टी त्यातनं. आणि त्यांच्या चेहऱ्याचं इनोसन्स, त्यांच्या चेहऱ्याची ताजगी, अगदी असं वाटतं की खरोखर ते अगदीच आत्ताच जागी झाले, आत्ता फ्रेश आहेत. अगदी कुठल्याही क्षणात त्यांची भेटा अगदी हसतमुख आणि सद्भावनेनं, आपुलकीनं प्रत्येक व्यक्तीच्या विचाराला ते सहज घेतात. किती अगदी अलगदपणे कसं सामील स्वतःला करून घेतात, किती लगेच जवळीकपणा घेतात. हे त्यांच्यातले गुण इतके वाटले की खरोखर आपण काय ते वेगळं करू शकतो. कारण बिंग आर्मी ऑफिसर तिथं आमचं डिसिप्लिन वेगळं असते, ऑर्डर चालते. इथं एक वेगळी पद्धत आहे आणि ती वेगळी पद्धत ती मला कशी स्वतःत अडॉप्ट करता येईल हे सुद्धा एक मला मोठं मार्गदर्शन मिळालं. किंवा सहज काम सुद्धा होऊ शकते, गोड आवाज सुद्धा होऊ शकते, अगदी पेशन्सनं पण काम करता येते. ते कसं करता येईल हे एक त्यातला एक पहिला गुण मिळाला. दुसरं इथं बघितलं की प्रत्येकाची सहचार्याची भावना आहे. इथं मी हे विचारलं की बाबा तुम्हाला पगार मिळतो. इथं म्हणलं सर कुणीही आम्ही पेरोलवर नाही आहे, आम्ही सर्व व्हॉलंटियर आहोत. मग मला लक्षात आलं की व्हॉलंटियर काम करण्यात आणि पगारावर कामात काय फरक असतो. पगारावर काम करण्यात ते कामासाठी फक्त पैशासाठी किंवा नोकरी टिकवण्यासाठी होतं, पण इथं तसं नाही. ह्यांना स्वतःचं अस्तित्व न टिकवता यांना समाजासाठी काय करायचं आहे, समाजात काय बदल घडवता येतो का, येणाऱ्या काळात आपण समाज चांगला करू शकतो काय, समाजाचा व्यभिचार किंवा जे दुर्गुण गुण आहे ते कमी करतात, यासाठी संस्थान या संस्थेत प्रत्येक ब्रदर सिस्टर काम करतात. हे एक फार मोठं म्हणजे अगदी एक नाविन्यपूर्ण युनिक गोष्ट होती माझ्यासाठी की असं पण घडू शकते काय की आपल्याला काही न मागता, आपल्याला काही घ्यायचं नाही तरी पण सेवा कोणाला देऊ शकतो का. आणि हे म्हणजे विचारानं होऊ शकत नाही, अगदी ते अंगीकृत केल्याशिवाय होणार नाही. किंवा त्याला स्वतः म्हणतो ना त्यासाठीच मी जन्माला, अशा उद्देशाची लोक इथे येतात. तेच इथं भाई किंवा बहीण जी बनू शकतात आणि तेच इथलं कार्य करू शकतात. त्यामुळे मला असं वाटलं की हा इथं आल्यानंतर एक वेगळीच एक स्वर्गाची अनुभूती ज्याला म्हणतो आपण, स्वर्गानुभूती. इथं कुणाला देवादावा नाही, कुणाचं घेणे देणं नाही, कुणाचं वाकडं नाही, कुणाची ईर्षा नाही, कुणाचा मत्सर नाही, कुणा द्वेष नाही, कुणाची कॉम्पिटिशन नाही. सगळे आपल्या कामात गुंग, ज्याला मिळते काम ते करतात. ते मला हेच काय मिळालं नाही, मला तेच का, असं काही तर मला दिसलं नाही कुठे. माझा फोटो आला नाही, मला स्टेजवर बोलवलं नाही, असा कुठलाही प्रकार या पूर्ण आता माझा 4था दिवस आहे किंवा 5वा दिवस आहे, एकही दिवस मला असं कुठं अनुभवलं नाही की इथं कोणी एखादी बहीणची किंवा भाईची किंवा ते त्यांचे अधिकारी आहेत, वरच्या पदावरसुद्धा आहेत, त्याच्यात कुठं दिसलं नाही ते कॉम्पिटिशन. आणि म्हणूनच ही संस्था इतकी वर्ष 1936 पर्यंत चालते आणि एवढ्या नावानं रूपानं मोठ्यावर आली. याचं एक मुख्य उद्देश म्हणजे निस्वार्थीपणाने केलेली सेवा, दिलेली सेवा. आणि ते निस्वार्थपणात यांचा जो इनोसन्स आहे, त्यांच्या चेहऱ्याचा इनोसन्स आहे, हे त्याचा सगळ्यात प्लस बाजू आहे की इनोसन्समुळे पुढच्या गोष्टी घडत जातात. कायमपणी कधी कुठल्याही वेळेला भेटतात, सकाळी दुपारी रात्री इनोसन्स त्यांच्या चेहऱ्यावर झळकत असतात. ते कसं असं कधी त्यांना वाटलं नाही मला चहा पाहिजे लगेच देतो, बसा लगेच आणतो. हे घरात सुद्धा शक्य नाही, हॉटेलमध्ये पैसे देऊन शक्य नाही आहे. ह्या ठिकाणी हे कसं घडतं, त्याचा इनोसन्स आहे, त्यांची निस्वार्थी भावना आहे. त्यांना समाजात काय तर देण्यासाठी जन्माला त्यांना वाढतं आणि तो जो भाव आहे त्या भावाचा परिणाम म्हणून त्यांची ही कल्पना निर्माण होते आणि त्यात त्याचे कार्य घडत जाते. आणि अशामुळं इथं एक वेगळं वातावरण, एक वेगळं ॲटमॉस्फिअर आणि सगळ्यात इथं एक व्हायब्रेशन्स असतात. जसं मी समजा भक्ती संगीतात माझा चेहरा कसा असणार आहे आणि मी एकदा डिस्को कसा चेहरा, तर इथं आला एक इथलं जे भक्ती संगीत, तिथलं जे प्रेम भावना आहे ते अगदी असं गुंत की एक वेगळाच अनुभव आहे. इथल्या बाबा एक आपण कुठल्या तरी वेगळ्याच दुनियेत आले, हे त्याचा एक भाव तयार होतो आणि त्यामुळं आपल्यासुद्धा प्युरिटी तयार होते आणि आपणही चांगलं बघायला सुरू होतोय. आता इथं बघितलं घाण नाही आहे, कचरा नाही आहे, का होत नाही, कारण सगळेच कोणी टाकलं तर विचार तू उचलत म्हणा नाही. एखादा भाई येतो उचलून घेऊन जातो, एखादी बँच उचलून, पण ते कुणाला सांगत तू कर, आणि दॅट क्रिएट्स न्यू थिंग्स टू एव्हरीबडी. त्यामुळे दुसऱ्याला वाटतं रे आपण केलं चुकीचं करतोय, त्यामुळे तेही करत नाहीत. त्यामुळे हा जो एरिया आहे किंवा हा जो कॅम्पस आहे याची जी गुणवत्ता आहे त्यामुळे ती वाढत चाललेली आहे. त्याच अनुषंगानं ग्लोबल समिटमध्ये मला काय पाहायला मिळालं की ह्या संस्थेनं फक्त सनातन, फक्त धर्म नाही, त्याबरोबर देशाची उन्नती वेगवेगळ्या मार्गाने, शैक्षणिक असू देत, फार्मिंग असू देत किंवा सिक्युरिटी असू देत, बऱ्याच वेगवेगळ्या त्यांच्या फॅकल्टी क्रिएट करून त्यांनी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाला काहीतरी द्यायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून समाजाचं उत्थान चांगल्या मार्गानं, मोठ्या मार्गानं आणि विविध मार्गानं एक चांगल्या वाटेला जाईल. ह्या पद्धतीने ही संस्था काम, हे एक त्याचं नाविन्यपूर्ण आहे.
त्यासाठी प्रत्येक कॉर्पोरेटर असू दे, कंपनी ओनर असू दे, फार्मर असू दे, साधा सगळ्यासाठी काही ना काही द्यायला त्यांनी क्रिएट केलेलं आहे. आणि हे त्यांचं नाविन्यपण या संस्थेचं किंवा या कॅम्पसचं एक वेगळं उद्देश हा जगासाठी एक धडा असेल असं मला वाटतं आणि जगाने लेसन घ्यावा असं माझ्या व्यक्तिगत असं मत आहे. कारण कुठलीही संस्था एक पर्टिक्युलर कामासाठी करते, इथं तसं नाही आहे. इथं मी बघितलं, परवा फार्मिंग गेलं, फार्मिंगची वेगळी कल्पना आहे, बाबा मल्टी लेअर कसं फार्मिंग करू शकतो, म्हणजे एकाच वेळी 5 पिकं कशी घेता येतील, म्हणजे शेतकऱ्याचा फायदा, शेतकरी चांगला तर देश चांगला, सगळ्यांना चांगलं होईल. जे ज्या आपले 70% शेती विभाग आहेत त्यातून सुद्धा चांगली लोकं तयार होतील, त्यांची मानसिकता चांगली, उत्पन्न वाढलं ते सुखी होतील, ते पण चांगल्या ठिकाणी. म्हणजे अशी कल्पना, तर शैक्षणिकसुद्धा असू दे, सिक्युरिटीमध्ये असू दे, किंवा आता सोलारचं बघितलं मी, सोलार जागतिक लेवलचं एवढं सोलार चांगलं आहे. म्हणजे त्यांनी किती कल्पना किती आधीपासून मांडलेली आहे. किंवा ते संस्थेत प्रत्येक जे काम होतं कसं डिसिप्लिन ऑटोमॅटिक चालतं, कुणावर कोण डिपेंड नाही. आता समजा एवढी लोकं 10-15,000 हॉल, लगेच 10 मिनिटात हॉल क्लीन होतो, तर कसा क्लीन होतोय, कशी मॅनेजमेंट होते. म्हणजे ह्या व्हॉलंटिअरमुळे ते कुणाला सांगायला लागत नाही, तो आरडाओरडा नाही, हल्ला नाही आहे, इकडे तिकडं इतके VIP राष्ट्रपती आले, पण इथं कुठं असं वाटलं नाही की VIP आलेत, हे बंद ते बंद, नॉर्मली असतं असं कुठंही वातावरण क्रिएट नाही. हे वातावरण क्रिएट होतं कशामुळे, इथल्या लोकांच्या मानसिकतेमुळं आणि ह्या जागेची पावित्र्यामुळं. ह्या जागेत येणारा प्रत्येक माणूस आपलं स्वतःहून तो जागेत घुसल्या त्याचे मन चेंज होते, त्याची भाषा चेंज होते, मानसिकता, त्याचे विचार चेंज होतात. त्याचं मुख्य म्हणजे जागेचं महत्त्व या. आणि जागेत तितके पवित्र वाढले की येणारा दुःखीसुद्धा इथं सुखी होतो, एखादा कल्पितसुद्धा चांगला माणूस होऊ शकतो. हे मी जाणून घेतलं. कारण ह्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमसुद्धा कुठेही घाई गडबड नाही, कुठं हल्ला गुल्ला नाही, भांडणतंटा नाही, कुठं काही झालेलं नाही, कोणाला अरारवी नाही आहे. मग हे कसं घडू शकते, ह्या जागेचं जे महत्त्व आहे. सोने की चिडिया भारताचं नाव होतं, ते सोने की चिडिया कसं होऊ शकतं परत, किंवा त्याला वैश्विक लेवलवर आपला भारताचा झेंडा कसा उंचवेल. त्यासाठी भारतीय संस्कृती ही खरोखरच महान आहे, त्याचा इतिहास आहे. जसं काल सकाळी उषा दीदीने सांगितलं, किंवा मोठा देव किंवा लहान देव कसं आपण ठरवू शकतो. सगळ्याच धर्माची विवंचना केली तर सगळ्याच देवांचा एकच आहे, सबका मालिक एक. ते कसं सिद्ध होतं हे त्यांनी कसं सिद्ध करून दाखवलं सकाळच्या लेक्चरमध्ये. त्यामुळे असं वाटतं की आपण इथं काय ते वेगळेपण आहे, भेदभाव नाही आहेत. इथं कुणी येऊ शकते, कुणी राहू शकते, कुणी काम करू शकते, याचा कुणी आनंद घेऊ शकते. ह्याची कल्पना सगळ्यात मोठी कल्पना आहे. कुठे एक पर्टिक्युलर धर्म विशेषसाठी कार्यक्रम होत नाही आहे, किंवा पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीसाठी होत नाही. हा कार्यक्रम हा जागतिक लेवलसाठी जगासाठी होतो आहे, ह्यावरून सिद्ध होतं. आणि त्यासाठी त्या वेगवेगळ्या आता जवळजवळ 130 देशामध्ये संस्था आहेत, त्या एवढ्या चांगल्या काम करतात. इथं सर्वच उच्च पदावर स्त्रिया आहेत आणि त्या स्त्रिया एवढंच चांगलं काम करू शकतात. एक नाविन्य किंवा जर बघितलं तर असं वाटतं की हे शक्य आहे. आपण त्यांना एम्पॉवरमेंट केलंच नाही कधी. जर एम्पॉवरमेंट करू शकतो आहे तर सगळ्या गोष्टी चांगल्या, म्हणजे माता चांगली तर घर चांगलं. हे इथं ह्या संस्थेमुळे सिद्ध होतं की इथं बघा तुम्ही सगळ्याच संस्थेच्या उच्च पदस्थ आहेत, त्या बहीण जे आहेत, दादी जे आहेत, हे कसं शक्य आहे. म्हणजे त्यांचं किती पालनपोषण, किंवा जे शिवबाबा ज्यांनी लेखराज साहेबांनी जे सुरू केलं बाबांनी, ते किती चांगल्या पद्धतीने सुरू केलं, किती चांगल्या प्रकारचं बी पेरलं असेल, जेणेकरून अशा मोठमोठ्या स्त्रियांना किंवा बहिणजींना त्यांनी बाहेर आणून त्यांना मार्गदर्शन करून त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना एवढ्या लेवलला आणलं की ते जगाच्या लेवलला संस्था चालवून एक मोठी संस्था, अद्वितीय संस्था करून जगाला मार्गदर्शन करतात. मी अनेक सैनिकांना भेटतो, अनेक सैनिकांच्या घरी जातो सगळे, आणि सैनिक पेशा एक असा आहे की रोजच मरणाशी आम्ही भेटतो. त्यामुळे प्रत्येकजण काही ना काही अंशी काही ना काही मार्गाने दुःखी आहेत. घरी जाता येत नाही, सुट्टी मिळत नाही, ड्युटी चांगली नाही, बॉर्डरला आहे, आज लढाई आहे, उद्या बाकीचे टेन्शन आहे, अशा वेगवेगळ्या प्रकार. त्या लोकांना सुद्धा मार्गदर्शन. मला हा आजचा जो इथला जे माझा एक 5-6 दिवसाचा अनुभव आहे, तो जो मी इथं मिळाला, मला जे ज्ञान मिळालं किंवा जे मला एक मार्गदर्शन मिळालं, एक गाईडलाईन्स, त्या गाईडलाईन्सचा मी माझ्या जीवनात तर करेन. माझ्या परिवारशी तर सगळेच करतात, पण परिवारच्या बाजूला समाजकार्या दृष्टीनं जे मी रोज एक काही लोकांना भेटतो किंवा मी माझ्या काही मीटिंग्स आहेत, त्या अनुषंगानं ह्या सगळ्या ज्ञानाचा ह्याचा मी सगळ्यांना चांगला वापर करायला प्रयत्न करेल. मी हुपरी संस्थेचा, भाई श्रीकांतचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. अशा एक नवीन ठिकाणी, एक अलौकिक ठिकाणी मला यायचा आणायचा त्यांनी एक मोका दिला, किंवा बाबांनीच बोललं असं म्हणून ती स्टोरी आहे. मी अचानक 10:30 रात्री हां म्हटलं, रिझर्वेशन मिळत नाही, माझं वेटिंग लिस्ट 6-7 होतं. यायच्या आधी पण होतं, यायच्या आधी 15 मिनिटाचं वेस्ट इंडिज कन्फर्म, दोन्ही बर्थ ग्राउंड खालच्या सीट मिळाल्या, दोन्ही येण्याजाण्याचं कन्फर्म झालं. आणि इथं आल्यानंसुद्धा माझे ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी होत गेल्या. तर ते बाबांनीच मला बोललेले असं मला वाटलं, आणि त्या बाबांचाही मनापासून शुक्रगुजार करतो आणि ह्या सगळ्यांचा करतो. आणि मी ही संस्था अशीच फुलो आणि जगात आपण एक वैश्विक संस्था बनून आपण जगावर एक सुवर्ण काळ आणायचा प्रयत्न करण्यासाठी जे प्रयत्न, त्यासाठी यांना 100% यश मिळेल
आणि त्यात आमचाही काही सहभाग राहील असे मी स्वतःला समजतो, किंवा मी असं स्वतःला एक बाबांच्याकडे मी आशीर्वाद मागतो की यात आम्हालाही भाग करायला काहीतरी मोकातीने द्यावा, आशीर्वाद द्यावं आणि या संस्थेसाठी, या संस्थेमाधून सामाजिक उत्थान करायला आपण प्रयत्न करू. त्यासाठी त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत हेच मी आशा बाळगतो. आणि मी परत त्या संस्थेचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि ओम शांती.